विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळेल. मग भगवंताचं नारायण एक नारायण नाव आहे. नारायण नाव जर 1000 वेळेला घेतलं तर विष्णू सहस्रनामाचं पुण्य पदरात पडतं. पण काही माणसं लय आळशी, याच्यापेक्षा लईच मोठं देवाचं नाव हो 4 अक्षरी, याच्यापेक्षा लहान नाही का? बरं एक काम कर, विष्णू सहस्रनामाचं घुसळण केलं आणि त्याच्यावर तरंगलं असं 3 अक्षरी नाव घे. का जे नाव इतकं पॉवरफुल आहे, काशीमध्ये ग्रहण काळात 1 कोटी गायी दान केल्या, त्याचं जेवढं पुण्य मिळतं तेवढं एकदा मुखातून ते नाव बाहेर पडल्यावर पुण्य मिळतं. असं गोविंद नाव. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नामन भवे चित्तुल्य. तरी सुद्धा तुलना होऊ शकत नाही एकदा मुखातून बाहेर पडलं तरी. म्हणून इतकं पॉवरफुल आणि इतकं सुलभ नाव आहे. माझ्या मनाला माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद गोविंद. मला वाटतं अजून एक प्रमाणे असलंच. अविनाश करी आपुले आईचे लावे मना पिसे गोविंदाची गोविंदाचं पिस. 3 अक्षरी. मग याच्यापेक्षा सोपं नाव नाही का? बरोबर. मग 2 अक्षरी आहे. विश्वाचा नियंता ज्याला मायबाप नाही अशा महादेवानी जपलं ते नाव तू घे. श्रीराम जय राम जय जय राम. पेटी मास्तर असे हुशार असले पाहिजे. स्वराला स्वर चिकटला का मजा वाटते गायला, दुसरं काय बाकीचं.